प्रत्येक मॅचचा थरार आणि प्रत्येक विकेटचा जल्लोष, प्रत्येक चौकार षटकाराची गर्जा, प्रत्येक विजयाचा अभिमान हे सर्व एकाच वेगळ्याच दर्जात सादर करण्याची कला विके एडिट्सने केली आहे. व्हिडिओ फक्त एडिट होत नाही तर इतिहास घडला जातो, ही ओळख विके एडिटच्या कामाला अगदी तंतोतंत लागू पडते. आज अनेक क्रिकेट स्पर्धा आयोजक दर्जेदार आकर्षक प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या एडिटिंगसाठी विके एडिट्स वरचा विश्वास ठेवतात. विके एडिट्स हे नाव नाही तर क्रिकेट एडिटिंगची ओळख आहे. विके एडिट्स म्हटलं की संकेत कुराडे आणि त्यांच्याच माध्यमातून अनेक खेळाडूंना चर्चेत आणणारा विषय म्हणजे विके एडिट्स. हॅलो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य विकासजी उतेकर साहेब, सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष, त्यानंतर योगेशजी मालुसरे साहेब, सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे सचिव, त्यानंतर अमितजी घाडगे साहेब, सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार, सर्वच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पोलादपूरचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक सरचे स्वागत करतो. त्याचबरोबर व्यवसायामध्ये नक्कीच एक नवीन नाव चेहऱ्याला आपल्याला उजेडात येत आहे. सागरजी लाड, त्याचबरोबर शंकरजी लाड, एक मास्टर ब्रँड हा शॉप त्यांनी नवी मुंबईमध्ये ओपन केला आहे. त्यांच्याही व्यवसायाला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. स्पर्धेला होते सुरुवात. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026. अनेक खेळाडूंचं स्वप्न, अनेक संघ मालकांचं स्वप्न, अनेक असोसिएशनचं स्वप्न, अनेक तालुक्यांचं स्वप्न अंतिम टप्प्यामध्ये येऊन प्रवेश करत आहे. 2 दिवस झाले स्पर्धा आपण पाहिली आहे. कालच्या दिवसामध्ये रुद्र इलेव्हन वाई पश्चिम विभाग ही टीम फायनलमध्ये प्रवेश केला, तर आजच्या दिवसामध्ये ज्योती एंटरप्राइजेस या टीमने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. प्रत्येकाचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी लाभलेले सर्व खेळाडू वर्ग, सर्व खेळाडूंचे संघांचे संघ मालक, आमचे सर्व अतिथी, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेचे शुभचिंतक, हितचिंतक, आमचे सर्व प्रेक्षक वर्ग, ज्यांच्या वाचून ही स्पर्धा अपुरी होते ते देखील मोठ्या संख्येने इकडे उपलब्ध झालेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून करतोय सहर्ष स्वागत. आणि सर्वांच्या निरीक्षणाखाली, सर्वांच्या साक्षीने करतोय पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मान्सून ब्लास्ट 2026च्या फायनल मॅचला सुरुवात. एकदा सर्वांनी जोरदार आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. फायनल मॅच, पहिला बॉल, लेट्स सी. राजा घाडगे नावामध्ये राजा आहे आणि राजा बनला या स्पर्धेचा. पहिला बॉल हलक्या त्याने कट केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. एक सिंगल धावेने या मॅचला केली ती सुरुवात. पहा इकडे या डिक्लेअर स्वरूपाची सिंगल रन आहे. घोषांकी क्षेत्र आणि घोषांकी क्षेत्रामध्ये जर चेंडू गेला तर पंच लगेच कळवतात ती एक रन असेल. आणि ती एक रन जोडली देखील इकडे आमच्या ऑफिशियल स्कोरर आहेत आणि ऑपरेटर देखील अक्षय शेठ मात्रे असतील. नंतर शुभमजी कुराडे, थोड्या वेळापूर्वी आशिष चोरगे सरांनी संकेत कुराडे विके एडिट्स यांचा देखील नाम उल्लेख केला. त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला एकत्र जोडण्याचं काम कोण करतं तर शिवा जाधव बॉस यांनी मात्र गंज लागलेल्या लोखंडाला देखील सोनं बनवलं. अशी कित्येक उदाहरणं आहेत. त्यामध्ये कित्येक कॉमेंटेटर घडवले, कित्येक एडिटर घडवले, कित्येक आयोजकांनी कित्येक खेळाडू घडवले. असे मात्र शिवा जाधव यांचा देखील महत्वपूर्ण वाटा या स्पर्धेमध्ये. राजा निघालाय वेगवान गोलंदाज. हो हो, काय वेग हाताळलाय. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. आपण उल्लेख केला शिवा बॉस या पाटण तालुक्याला मिळालेला एक कोहिनूर रत्न आहे. 24 कॅरेट शुद्ध सोनं आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत या पाटण तालुक्यातील खेळाडूला कोणतीही भीती नाहीये. विषय टॉपचा आहे. जिथे परिस्थिती गंभीर तिथे शिवा जाधव खंबीर. किती बी उद्या समोर, पाठीमागे, बाजूला, वर खाली, त्यांना शिवा बॉस एकटा बास आहे असा शिवा बॉस जाधव आम्हाला पाहायला मिळतात. पाहता 2 बॉल पूर्ण झालेत. मॅचची कहाणी अशी आहे, 2 धावा. तिसरा बॉल वेगाने जातो. बॅट आणि पॅडच्या मधून जो गॅप होता त्या गॅप मधून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. म्हणजे हा बॉल डॉट येतोय. 3 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आम्हाला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 2. मातब्बर संघ आमने सामने खेळ करत असतील तर एक चांगलं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळतं. तेच क्रिकेट आज या फायनलच्या मॅच मध्ये विशाल चोरगे थोडं शरीरावरती चेंडूने वेध घेतलाय बघा. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. 4 ढग आडवे आले म्हणून सूर्याचं अस्तित्व संपत नसतं बरं का. हा खेळाडू शून्यातून विश्व निर्माण केलाय. स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळतोय. वाई तालुक्याची मैदानी मुलूक तोप ज्या खेळाडूने कालचा दिवस गाजवला आणि आजच्या फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा 30 दशक तोजदाराला घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय. पाटण तालुक्याच्या स्पर्धेतून आपण अनेक स्पर्धा पाहिल्या. लीग स्पर्धेमध्ये जिल्हा ऐकवान म्हणून खेळणारा हा फलंदाज वाई तालुक्याची शान, रन मशीन,
सतीश भवन सनस. उडवण्याचा प्रयत्न, स्विंग मिस, आलाय तो डॉट बॉल. तदनंतर ना साहिल माने रावण ग्राफिक्सचे सर्व त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. आणि लगेचच जातोय तुम्हा सर्वांना घेऊन मॅचच्या दिशेने. डॉट बॉल आला, मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका बसलाय, बॉल हवेमध्ये तरंगतोय, कॅच नाहीये, मॅच बनू शकते. काय घडलं या मॅच मध्ये, कॅच सोडलाय. 2 धावेसाठी चित्त्याच्या गतीने धावतोय सतीश सनस. पहा तो सतीश सनस आहे ज्यानं कालच्या दिवसामध्ये 2 चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज असताना सलगचे 2 षटकार लगावले होते. आणि त्याची झेल इकडे जमिनीला दान केले. थोडस मागडं ठरू शकतं सतीश सनस. सतीश सनस स्ट्राईकला, त्याच्यामध्ये हिंमत आहे. कालचा दिवस त्याने गाजवलाय. हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोहही कधी केला नाही. नशिबात असेल ते मिळेलच, पण प्रयत्न करणे मी कधी सोडणार नाही. पब्लिक बघा, या स्पर्धेला 4 चांद लावलेत. अगदी चारी दिशेने जिथे जागा मिळते तिथे प्रेक्षक वर्ग आमचा उभा राहिलाय. या प्रेक्षक वर्ग राजाने या स्पर्धेला 4 चांद लावलेत. काय स्पर्धा असते, काय आयोजन असताना शिवा बॉल्सच्या आयोजनामध्ये कोणतीच कमी नसती. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र या स्पर्धा पाहण्यासाठी वेडा झालाय. गणेश दाबेकर आम्हाला पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्यांना बाहेर काढलं जातं. या संघाचं ट्रम्प कार्ड आहे ॲज अ बॉलर म्हणून ओव्हर द विकेट. रायझोनरा चेंडू होता, सरळ बॅटच्या स्टिकर वरती येऊन आदळतोय. जास्त काही मिळत नाही, फक्त 1 रन मिळेल. आणि ते 1 रन मिळवत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती धावा 6. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झाली. गणेश गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. तर सलामीचा बॅटर सतीश सनस. बघा मागील काही स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं, पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये विराज 11 बजरंगजी किर्द त्यांच्या टीम मध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना हा खेळाडू पाहायला मिळाला होता. आणि त्या टीमला चॅम्पियन पद सुद्धा दिलं होतं. उडवण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहिलाय. पंच बॉल करतायत शाहरुख खान स्टाईल मध्ये. हा येस, इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या अतिरिक्त धावेने वाढते, 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. बिग बॅटल आहे, आमने सामने मातबर खेळाडू, शेरा सवा शेर, रती महारथी. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, हाई बॉल, पायाचा वेध घेतोय लेग बाईटच्या माध्यमातून. या चेंडूवरती धाव मिळेल ती एक सिंगल. टीमचा टोटल स्कोर झालाय तो बिनबाद 8 धावा. 2 बॉल पूर्ण आणि 8 धावा या धावफलकावरती जोडल्यात. हा मानाचा करंडक पर्व 3. कोणत्या टीमच्या बाजूने जाईल, रुद्र 11 वाई पश्चिम विभाग की ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ आमने सामने आपल्या प्रतिष्ठेसाठी लढतील. हा करंडक कोणाच्या बाजूने जाईल थोड्याच वेळामध्ये ते देखील तुम्हाला मिळेल. कोणी मैदान सोडू नका. या मॅचचा, या स्पर्धेचा आनंद घ्या. इकडे काय करते, वाईड बॉल आहे. आणि या एक्स्ट्राच्या रननिशी संघाची धावसंख्या आता 9 वरती जाऊन पोहोचल्या. 10 धावा धावफलकावरती येत आहेत. 2 बॉल पूर्ण आणि 10 धावा धावफलकावरती येताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. बघा आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली होती. हा एक खरा बॉल, थोडासा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केला, उसळी घेतली बॉलने, डिझोर मध्ये ट्रॅव्हल झाला. एक्स्ट्रा धावा तुम्हाला रोखावे लागतील. कालचा दिवस खास राहिला आणि आजचा दिवस खास राहिलाय. सतीश सनस मैदानामध्ये दाखल आहे. उडवण्याचा प्रयत्न, हाई डॉट. सतीश सनसला रोखण्यासाठी ही भिंत तयार झाली. भिंत तोडायची असेल तर सतीश सनसला बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला करायला हवा. भाग दिया. सतीश सनस कालच्या दिवसाचा हिरो होता. आणि का बोललं जातं लय मध्ये असावा खेळाडू, लिंक तोडू नये, त्याचं जिवंत ज्वलंत उदाहरण आहे. ज्योती एंटरप्राइजेस संघ आजच्या दिवसामध्ये लय मध्ये खेळतोय. अपील केले, पंचांचं बोट आकाशाकडे. आणि या संघाचा महत्वपूर्ण हुकमाचा एक का तो चाललाय नाराजी व्यक्त करत सीमारेषेच्या बाहेर म्हणजेच डगआउटच्या दिशेने. बॅटरगॉन डीजे घटक या स्पर्धेला लाभलाय त्यांना देखील देऊ. मॅच संपली की मैदान कोणी सोडू नका. पारितोषिक वितरण सोहळ्याला आमच्या सोबत जोडून राहा. आणि पहा या स्पर्धेचा कोण होणार आहे मॅन ऑफ द सिरीज, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मान्सून ब्लास्ट 2026 पर्व 3. नवीन बॅटर अभि सोरठ. इनेट नंबर 3 क्रमांक 3 वरचा फलंदाज सतीश सनस माघारी गेले. अभि सोरठने पावलं टाकली. आज देखील याच्याजवळ देखील क्षमता आहे आणि ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये त्याला दाखवावी लागणार आहे. अभि सोरठ यालाही रोखलंय.
यालाही जागेवरती थांबवून ठेवलंय. काय क्लास दाखवलाय. आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे गणेशची. 5 चेंडूच्या पाठीमागे 4 धावा खर्च केलेत आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले. अद्भुत विस्मरणीय खेळी संपूर्ण या मॅच मध्ये आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय. कोण ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन, कोण ठरेल या स्पर्धेचा मिस्टर PMPL पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग 2026 सीझन 3. एक सिंगल नाही शतक समाप्त झाले आणि 2 षटकाच्या अखेरीस टीमच्या धावा झाल्या. त्या एका महत्वपूर्ण विकेटला माघारी परतवत असताना 11 धावा. सर सुरुवात मी म्हणेल थोडीशी खराब झाली आहे वाई टीमची, कारण ज्याप्रमाणे आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये सुद्धा धावा आल्या त्या फक्त 5 धावा, या षटकामध्ये धावा आल्या त्या 6. 2 षटकामध्ये पूर्णपणे गोलंदाजीवरती पकड निर्माण केले आहे. ये चाहिए था वो मिल गया. सतीश सनस डगआउट मधून मॅच पाहतोय. थोडासा नाखुश असेल, निराश असेल, कारण स्पर्धा ही पश्चिम महाराष्ट्राची आहे. अभिमानाची, स्वाभिमानाची, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला एकत्रित आणणारा हा क्रिकेटचा सोहळा, पश्चिम महाराष्ट्राचा क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पहा डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. अभिजित जाधवने देखील मागील गोलंदाजाच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करायला स्वीकारलाय आणि पहिलाच बॉल डॉट देखील घेतलाय. पहा पूर्णपणे रोखून ठेवलाय. बॅटर आहे स्ट्रायकिंग एंड वरती विशाल चोरगे, त्यांना उभं करून ठेवलं जातं या चेंडूवरती. बघा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकूण 181 षटकार झालेत आणि 38 चौकार झाले. मोठा फटका, बॅडमिंटन स्ट्रोक, मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. इट्स मॅक्सिमम आलाय तो पश्चिम महाराष्ट्राचा ब्लास्ट षटकार. अगदी सुरुवात कशी असो शेवट दमदार करणं आपल्या हातामध्ये असतं आणि त्यासाठी मनगट कुठंच गाण ठेवू नका. याही वेळेस स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न, थोडासा विशाल चोरगेने बॉल सोडून दिला. डबल माइंड थोडासा गेम खेळला, मारू की सोडू यामध्ये आलाय तो हा डॉट बॉल. डॉट बॉलनीशी अजून एक चेंडू पूर्ण होतोय. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 3 बॉल पूर्ण. संघाची धाव संख्या धावफलकावरती धावा 17, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम रुद्र 11 वाई पश्चिम विभाग. अभिजित निघालाय, आडवा बॅटनी फटका खेचण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा हा जाईल तो डी मध्ये. एक सिंगल धावेने टीमचा टोटल स्कोर झालाय तो 19 धावा. 19 धावा डी स्वरूपाची रन आली आहे आणि 19 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. आम्ही चर्चा केली होती अगदी 2 मातब्बर संघ आमने सामने असतील तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 80-30चं क्रिकेट आहे. क्रुशियल मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. जो जिंकेल तो हा मानाचा करंडक आपल्या संघाच्या बाजूने घेऊन जाईल. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर आणि तदनंतर रुद्र 11 वाई पश्चिम विभाग, हे 2 संघ आमने सामने भरपूर मेहनत करत असताना भरपूर आपण पाहतोय अथक चिकाटीने, जिद्दीने, मेहनतीने इथपर्यंत पोहोचले. आता फक्त एक पायरी दूर आहे त्या महत्वाच्या मानाच्या करंडकापासून. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग सीझन 3. हे करंडक पाहण्यासारखे आणि या करंडकाकडे पाहताच त्या करंडकाच्या प्रेमात पडावं असे हे ट्रॉफीज आणि हे मानाचे करंडक पाहायला मिळत आहेत. पैसा किती महत्वाचं नाही, हा करंडक कोणत्या तालुक्यामध्ये जाईल, कोणत्या असोसिएशन मध्ये जाईल, कोणत्या संघ मालकाच्या हातामध्ये जाईल. गोलंदाज निघालाय विशाल ऑन स्ट्राईक, मोठा फटका आलाय. मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली, कोणतीही चुकी नाहीये. कॅच गॅदर केलाय आणि विकेट क्रमांक 2 विशाल चोरगे बॅक टू द डगआउट. अठरा धावा. ओव्हर क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती आहे. एक चेंडू अद्यापही शिल्लक राहिला आहे. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 6.38चा करंट रन रेट. कालच्या दिवसामध्ये ह्या टीमचा रन रेट प्रत्येक षटकाच्या पाठीमागे 15-20 धावेंचा होता. परंतु आज दिवस बदलला, संघ बदलला, खेळ बदलला. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. आशा नेहमी असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही प्रत्येक हातशी बदलते.
समय समय की बात आहे जनाब, जिसका आहे वो छा गया. काय वाटतंय आकाश सर, ही स्पर्धा कोण जिंकेल आणि कोण घेऊन जाईल हा मानाचा करंडक? जो चांगला खेळ करेल तो जरूर आव्हानाचा करंडक उचलून आपल्या संघाच्या बाजूने घेऊन जाईल. पैसा नव्हे तर मेहनत मोजावी लागेल. फटका यावेळेला डी झोन मध्ये जातोय आणि तदनंतर मात्र तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाजतो एकच नाव, शिवा जाधव अध्यक्ष कामात आहे ठाव. घनसोलीचं सजलंय आज खास, खेळाडूंच्या नजरेत आहे जिंकण्याची आस. रबर बॉल फिरतोय आणि बॅट बोलते, प्रेक्षकांची गर्दी टाळ्या वाजवते. 50,000चं बक्षीस, मान आणि सन्मान, मालिकावीर होण्याचं प्रत्येकाचं आहे ध्यान. कोणी षटकार मारून नाव करेल मोठं, कोणी विकेट घेऊन करेल प्रतिस्पर्ध्याला खोटं. पश्चिम महाराष्ट्राचा आहे हा रणसंग्राम, इथे घडेल इतिहास आणि इथेच होईल नाम. PMRBPL 2026 स्पर्धा, प्रत्येक प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. उत्कंठा लागले, कोण उचलणारी ट्रॉफी, कोण उचलणारा करंडक, प्रत्येकाचे डोळे आतुरलेत. होय, अजून थांबा, अजून पाहायला गेलं तर 5 ओव्हर नंतर तुम्हाला मिळून जाईल या स्पर्धेचा महाविजेता. मिस्टर PMRBPL पर्व पहिलं गाजवलं राजू कंकने, पर्व दुसरं कमवलं गणेश शिंदेने आणि पर्व तिसरं. प्रत्येकाच्या आयुष्यापुढे एक टॅग लागतो बघा. क्रिकेट आपण खेळतोय, आपल्या खेळाची, आपल्या मेहनतीची, आपल्या कष्टाची एक पोच पावती असते. तो स्पर्धेचा बहुमान, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर PMRBPL हा मान नाही, हा प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे. आणि खऱ्या अर्थानं आज एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल. उडवण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू हाताळलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती शैलेश केसरकर, अभि चोरटला सुद्धा जागेवरती स्टॉप केलाय. आलाय तो डॉट बॉल. शैलेश केसरकर शेवटच्या ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे या संघाचा. धावा रोखणारा गोलंदाज आहे, ज्यानं पहिला बॉल डॉट घेतलाय आणि त्याने सांगितलंय मला कशासाठी आणलंय बॉलिंग मार्क वरती ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीराच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. ही डॉट केलाय, सलगचा दुसरा डॉट. काय सर वाटतं, ही गोलंदाजी आपण पाहिली तर शैलेश केसरकरने पहिल्या 3 गोलंदाजाच्या पायावरती, पावलावरती पाऊल ठेवून त्याच पद्धतीने, त्याच अनुषंगाने आणि त्याच रिदममध्ये ही गोलंदाजी करतोय. 2 बॉल सलगचे डॉट घेतलेत. पूर्णपणे सामना आपल्या संघाच्या बाजूने अजून राखून ठेवलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ. 2 बॉल कंप्लीट, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक या पहिल्या डावामधील. 4 बॉल. असं वाटलं की हाय स्कोरिंग मॅच बनेल. हो हो हो, जागा सोडली, डायरेक्ट हिट. आता काम झालंय फिट, बत्ती झाले गुल, दांडी झाले गुल, बॅटर गॉन. आणि त्यांचे डीजे ऑपरेटर चेतन, त्यांचे देखील कौतुक करतो. 3 बॉल पूर्ण झाले, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये जेमतेम 2 मोठे फटके आले तर सेकंड इनिंग मध्ये मॅचला मजा येऊ शकते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शरद कुंडाळकर आले, त्यांच्यावरती जबाबदारी आहे. नाव मोठं आहे, कारनामा मोठा करावा लागेल या मॅच मध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत. बॉलर निघालाय शरद कुंडाळकर. हॅलो हॅलो चेक. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, हाई बॉल डॉट आला. डॉट बॉल येताना आम्हाला पाहायला मिळेल. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले या गोलंदाजाने, ज्याचं नाव आहे शैलेश केसरकर. त्यानं आतापर्यंत कोणती धाव खर्च केलेली नाहीये. वा, फटका आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातो. डीप कव्हर रिजन मध्ये धावा देऊन जाईल पूर्णपणे. 6 येतोय, दमदार दिमागदार षटकार. शैलेश केसरकर आतापर्यंत चांगला स्पेल हाताळला. एक खरा बॉल, परंतु पाठीमागचे बॉल विसरून चालणार नाही. डॉट्स देखील घेतले, विकेट्स देखील घेतलाय. शेवटचा बॉल, ओहो, फटका प्रतिम खेचलाय. पाण्याचा समुद्र झालाय, तिथून बॉल जाणं थोडंसं कठीण आहे. 2 धाव्यांसाठी तर वेगाने धावलाय, दोन्ही पूर्ण होणार नाहीयेत. एक सिंगल आली, या सिंगल टीमचा टोटल स्कोर झालाय तो 26 धावा
आणि 24 बॉल 27 धावेंचं छोटंसं लक्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच. आपण शुभ सन्मान घेऊया. मी विनंती करेन भागवतजी बागल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आज यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेला लाभलेली आहे. आदरणीय श्री विकासदादा जाधव साहेब, श्री शंभू 11 धावली संघाचे संघ मालक, त्याचबरोबर श्री वागेश्वरी देवी 11 संघाचे संघ मालक, श्री शंभू बैलाचे मालक, बैलगाडा प्रेमी, अगदी त्यांची महत्त्वाची उपस्थिती पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टला आपल्याला पाहायला मिळते. विकासदादा जाधव साहेब यांचा सन्मान आपण घेत आहोत. मी भागवतजी बागल आपल्याला विनंती करत आहे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. विशेष म्हणजे आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती आणि पश्चिम जावली प्रीमियर लीगमधील एक यशस्वी संघ मालक श्री शंभू 11 संघाचे संघ मालक, थँक्यू व्हेरी मच, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर सर्वोत्तम फलंदाजाला रोख रक्कम सौजन्य लाभलेला आहे. श्री बजरंगजी किर्दत साहेब, विराज 11 संघाचे संघ मालक, खजिनदार पश्चिम जावली क्रिकेट संघटना, यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. भागवतजी बागल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. थँक्यू व्हेरी मच, मनापासून धन्यवाद. कारण ही अशी व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो जी पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटवर अतोनात प्रेम करत असतात. आपल्या नोकरी आपला व्यवसाय सांभाळत असताना पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटला त्यांचं बहुमूल्य योगदान आपल्याला नेहमी लाभलं आहे. थँक्यू व्हेरी मच. वेलकम दादासो जाधव, आपलं स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 मध्ये. विठ्ठलवाडीचे सुपुत्र आणि बॉसचे मोठे बंधू, एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. आज पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील सर्वांना एकत्रित आणणारी स्पर्धा. 27 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये. 24 चेंडूमध्ये 27 धावा केल्या जातील का अथवा या 27 धावांचं लक्ष रोखलं जाईल का हे पाहायचं आहे. मास्टर ब्रँडचे मालक आदरणीय श्री सागरजी लाडसाहेब, शंकरजी लाडसाहेब यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. आज हे लाड बंधू व्यवसायामध्ये अगदी पदार्पण करत असताना मास्टर ब्रँड अगदी यशस्वी व्हावा हीच माता तुळजाभवानी चरणी प्रार्थना. आणि या मराठी माणूस व्यवसाय करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव देखील असंच पुढे जात राहावं. आज पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टला त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती. दोन्ही लाडबंधूंचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. सागरजी लाडसाहेब, संग्रामजी लाडसाहेब, थँक्यू व्हेरी मच. सत्तावीस धावांचं लक्ष, दुसऱ्या डावाला होते सुरुवात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच लवजी जाधव सर, संपूर्ण उपस्थित मान्यवर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरघोस असं सहकार्य राहिलं आहे. त्या सर्वच पुरस्कर्त्यांचा मी मनस्वी आभारी आहोत. पहिला चेंडू डॉट आलाय. वेलकम, सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय श्री विलासजी वसंत बनगे साहेब, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला करंडक सौजन्य लाभलेलं आहे. आणि विशेष म्हणजे एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर युवा सेना प्रमुख जावली तालुका भारतीय कामगार सेना कार्यकारिणी सदस्य आणि या स्पर्धेला ज्यांनी करंडक पुरस्कृत केलेले आहेत. आपलं मनापासून सहर्ष स्वागत श्री विलासजी वसंत बनगे साहेब. वेलकम, सुस्वागतम. मॅचला झाली सुरुवात. पलटवार प्रत्युत्तर फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. राजा, या रबर बॉल आणि या पश्चिम महाराष्ट्राचा राजा, या राजाने राज्य केल्या. संपूर्ण दिवसभर स्पर्धा गाजवल्या आणि या राजाने पहिल्याच षटकामध्ये शरद कोंडाळकरचा मात्र वाजवलाय बाजा. टीमचा टोटल स्कोर झालाय तो 6 धावा. वेलकम. अनिलजी जुनकरे साहेब, एक जावली क्रिकेटमधील लिजेंड गोलंदाज आणि एक हसतमुख व्यक्तिमत्व. अनिलजी जुनकरे साहेब, आपलं देखील स्वागत आहे.
आणि हेलिकॉप्टरच्या फटक्याने इथे स्वागत केलं जाईल का हे पाहिजे आहे. आणि इट्स मॅक्सिमम विलाजी वसंत भनगे साहेब आणि अनिलजी जुनकरे साहेब यांचं भव्य स्वागत करणारा दिमागदार षटकार. राजा घाडगे हलवला सारे मार्केट त्याने त्याची झाले हवा. राजा घाडगे चालायचा मना जो तो झालाय या बल्लेबाजाचा या फलंदाजाचा दिवाना दिवाना दिवाना. बॅटिंग आतापर्यंत याच्या बॅटमधून या षटकामध्ये 2 षटकार आणि या 2 षटकाराच्या साह्याने 13 धावा टीमच्या टोटल स्कोर वरती आपण पाहतोय. 3 बॉल पूर्ण संघाची धाव संख्या धाव फलकावरती धावा येत आहेत 27 धावांचं छोटंसं आव्हानाने दमदार सुरुवात केली आहे रनचेसला राजा घाडगे आणि विनीत सपकाळच्या माध्यमातून राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन कमी गतीने हाताळला होता जाणून घेतला त्याच्यावरती मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न सिंगल पूर्ण केले जाते आणि या सिंगल निश्चित 4था बॉल पूर्ण होतोय 4 बॉल निश्चित संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते धावा 8 शेवटचे 2 चेंडू माफी असावी 5. शरद कोंढाळकर गोलंदाजी ट्रॅक वरती हातरतोय यासाठी याला दाखल केला की भाऊ याने काहीतरी करावं थोड्याशा विकेट्स घ्याव्यात डॉट्स घ्यावेत परंतु या षटकावरती दोन्ही फलंदाज तुटून पडलेत. यावेळेस राजा घाडगे ऑन स्ट्राईक. मुंबईचा फेमस वडापाव लोणावळ्याची चिकी आणि फलंदाजासमोर गोलंदाजी पडली आहे. फिकी 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 ठोकडीचे तुमचा टोटल स्कोर धावा झालेत त्या 20-20. मग इथून पुढे 18 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता आहे. समीकरण दूर होतं जवळ आणून ठेवले चिरफाड केले या दोन्ही बॅटरनी मैदानामध्ये धावेंचा पाऊस पडलाय. मेगा फायनलची मॅच पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट. फक्त आणि फक्त 7 धाव्यांची गरज आहे विजयासाठी जवळपास 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयाच्या दिशेने प्रस्थान करताना संघ मला पाहायला मिळतो रनचेस मध्ये ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर यावेळेला लिव्ह करण्याचा प्रयत्न शरीरावरतून प्रवास करणारा चेंडू ट्रॅव्हल करणारा चेंडू जो येतोय डॉट. इथून पुढे मॅच हातामध्ये घेऊन येणं मॅच आपल्या बाजूने घेऊन येणे अवघड आहे पश्चिम वाई संघासाठी कारण की समोर पाहायला गेलं तर बॅटर्स यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा रचल्या होत्या. राईज होणारा चेंडू अजून एक डॉट बॉल येतोय. समीकरण बदलता येणारे 16 बॉल विजयासाठी फक्त 7 धाव्यांची गरज आहे. एक मोठा फटका आला तर फक्त औपचारिकता शिल्लक राहील या मॅचची. बॅटर स्ट्रायकिंग एंड वरतून विनीत सपकाळ. बॉलर निघालाय ओव्हर क्रमांक 2 साठी संखेत वाडखेर. ओव्हर क्रमांक 2 साठी प्रसारण केले या गोलंदाजाचं. समीकरण छोटच आहे. विनीत सकपाळ स्ट्राईक. या बॉलवरती काय करेल फटका प्रॉपर घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली होणार नाही चुकी. मॅच सोडणार नाहीये जिद्द आमच्यामध्ये आहे आणि जिद्दीचा आम्ही संघर्ष करणार. हरलो तरी चालेल परंतु शेवटच्या बॉलवरती लढणार ही आमची ताकद आहे. डीजे त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सामनावीरसाठी जर्सी पुरस्कृत केली. सन स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सन्मान्य आदरणीय गणपत शेठ सनस यांचं देखील शुभागमन झाले. आपले दादा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत आहे. वेलकम. पहा पावसाची सर आले प्रेक्षक वर्ग बोलतोय एका छत्रीमध्ये आम्ही 5-5 6-6 जण उभे राहू परंतु ही मॅच बघू आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेऊ. खरंच अगदी तुमच्या वाचून ही स्पर्धा अपुरी होती. तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि
खरंच या स्पर्धेला 4 चांद लावले सर्व प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहतोय. मॅचची कहाणी अशी आहे, अजून 7 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. ओव्हरमध्ये 3 बॉल पूर्ण झालेत. पावसाचा जोर आता वाढलाय आणि त्याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी स्पॉन्सर झाल्यात गणपत शेठ सनद सन्माननीय, त्यांचं देखील आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. या ओव्हरमध्ये धावा द्यायला तयार नाहीये संकेत वाडकर. यावेळेस अपरकट बॉल थोडासा हवेमध्ये उभा राहिलाय, डी झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. बघा आतापर्यंत या षटकामध्ये 1 विकेट आणि 1च धाव खर्च केलाय संकेत वाडकर. काय गोलंदाजी हाताळलाय. एक महत्वपूर्ण कॅच ज्या खेळाडून टिपला गेला विकास कळंब यांच्या कॅच साठी संघ मालक अमितजी गुजर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज देखील आलंय. मोठा फटका, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. कॅचची संधी बनले, बॉल हवेमध्ये, नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होतो. एक तर पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा मानस आणि 2 धावा. तिसरी सुद्धा गेली. दुष्काळात 13वा महिना. 2 धावा आल्या होत्या. फेकी थोडीशी खराब पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि डिसोर मध्ये ट्रॅव्हल झाला. 3 धावेने टीमचा टोटल स्कोर झाला तो 24. फक्त 3 धावेंची पूर्णपणे सामना खुला झालाय. जरी विकेट आला असेल तरी ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या टीमचं वर्चस्व संपूर्ण या स्पर्धेमध्ये राहिलंय. जिद्द, चिकाटी, संघर्ष आणि मेहनत या सर्वांचं समीकरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. रबर बॉल, मान्सून ब्लास्ट उडवण्याचा प्रयत्न, हाई बॉल डॉट आलाय. सोडणारी मॅच नाहीये. संघर्ष हा करत राहणार आहेत. या डॉटने केले या षटकाला सुरुवात. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 3 धाव्यांची गरज असेल. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघ तो वाटचाल करतोय, प्रस्थान करतोय. आणि एक महत्वपूर्ण सूचना असेल, पहा यावेळी देखील डॉट बॉल येताना आम्हाला पाहायला मिळतोय. मॅच संपली की प्रत्येक प्रेक्षक राजा वर्ग, खेळाडू वर्ग जो आमच्या व्यासपीठाच्या समोर येईल, पारितोषिक वितरण सोहळा तो देखील आम्ही थोड्याच वेळामध्ये पूर्ण करू, याची देखील नोंद घ्यायची आणि प्रत्येक जण त्या सोहळ्याचे साक्षीदार बना, ही देखील विनंती आहे. 3 धावा शिल्लक आहेत. औपचारिकता शिल्लक आहे. फटका खोदून काढलाय, डीप वरती ट्रॅव्हल करतोय. इकडे 1 रन तर पूर्ण केली जाते आणि आता 2 धाव्यांची गरज असेल. मॅच पूर्णपणे खुला झालाय. संपूर्ण स्पर्धा आपण 2 दिवसीय क्रिकेटचा खेळ पाहिला. अद्भुत, अविस्मरणीय ही स्पर्धा. शिवा बॉस नियोजनाचा बादशाह आणि त्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा. हलक्या त्याने प्लेसमेंट केले, धाव घेणार नाहीयेत. हा डॉट बॉल आलाय. बघा पश्चिम महाराष्ट्रातील 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. त्यातून 2 संघाचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होत राहिलंय. अभि केसरकर, त्याचबरोबर सन्मान्य भरत सर यांचं देखील शुभागमन झालंय. आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं आणि स्थानपन्न व्हावं. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा आपण पाहत आहोत. अनेक प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडला गेला आहे यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करत आहोत. मैदानचं 4ही दिशेने आपण कॅमेरा जर फिरवला तर 4ही दिशेला फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. हा क्राऊड आहे, या स्पर्धेचा मान आहे, शिवा बॉसची मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे जी संपूर्ण प्रेक्षक वर्ग, या क्रिकेटवरती प्रेम करणारा प्रत्येक प्रेक्षक राजा या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कमिटी या सर्वांची मेहनत आणि या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील हिरे घडवण्यासाठीचं हे व्यासपीठ. अनेक रथी महारथी या व्यासपीठावरती घडले गेलेत, त्यांनी इतिहास रचलाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते खेळाडू आपण ओपन क्रिकेटमध्ये खेळताना सुद्धा आकाश तर पाहतोय. सातारा जिल्ह्याचा अभिमान, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा अभिमान असलेले अनेक खेळाडू हे आपल्याला ओपन क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळतात. चला बॅटर नेम सांगा. दरवर्षी आपण पाहिलं मागील 2 पर्व नवीन विजेते पाहायला मिळालेत. पहिल्या पर्वामध्ये कराड, दुसऱ्या पर्वामध्ये पाटण, तिसऱ्या पर्वामध्ये या 2 संघांपैकी कोणत्या संघ ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन. आणि या स्पर्धेचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर तो देखील आम्हाला नवीन मिळेल.
कारण की हे दोन संघ आपण पाहतोय जे मागील 2 पर्वामध्ये फायनल पर्यंत पोहोचले नव्हते, तदनंतर मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 25. शेवटची ओव्हर आहे. 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 2 धावेंची. आणि तदनंतर पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग क्रिकेट असोसिएशन असेल, संस्थापक जसं बोललं की आमचे मार्गदर्शक बबलू पाटील, त्यांच्या समवेत विद्यमान अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस आणि तदनंतर प्रमुख सल्लागार गोपीदादा सूर्यवंशी, उपाध्यक्ष सन्माननीय गणपत शेठ सणस, खजिनदार सन्माननीय विजय रेटरेकर, उपाध्यक्ष सन्माननीय अजितजी वरे, तदनंतर सचिव सुधाकरजी लोहार, कार्याध्यक्ष अरुणजी कदम, सन्माननीय उपकार्याध्यक्ष अमितराजजी चव्हाण, तदनंतर उपसचिव विनोदजी कदम, उपाध्यक्ष अर्थातच अजितजी पाटील, तदनंतर सर्व आमचे सदस्य वर्ग ज्यांच्या माध्यमातून देखील भरपूर मेहनत घेतली गेली असे मात्र हरीशजी सलते, राजूजी कंक, राहुल डीजे, तदनंतर राजीव डिगे, विकासजी कदम, रोहितजी पाटील, अमर बामरस, संदीपजी पाटील आणि त्याचबरोबर महत्त्वपूर्ण आमचे आधारस्तंभ म्हणजे निलेशदादा कोळसकर आणि या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपखजिनदार प्रवीणजी फणसे यांच्या माध्यमातून भरपूर मेहनत घेत असताना एकजुटीने हा इतिहास रचला गेला. त्याच इतिहासाचं नाव म्हणजे पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग आणि मान्सून ब्लास्ट 2026. फक्त 2 धावा, 2 धावेनंतर लिहिला जाईल इतिहास. इतिहासाच्या पानावरती नवीन शब्द अक्षर उठली जातील. विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे. सतीश सणस बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. समोर बॅटर देखील तयार असतील. राजा गाडगे जो या मॅचचा एकतर्फी हिरो होता, 8 मध्ये त्यांनी 20 जमवलेत. आता विजयासाठी फक्त 2 धाव्यांची गरज. सतीश सनस गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाला. हॅलो, हा इतिहास बनेल का? 6 चेंडू आणि 2 धावा रोखायच्या सतीश सनसला, तर 6 चेंडू मध्ये 2 धावा ठोकायच्या आहेत राजा घाडगे याला. या राजाने राज्य केलं संपूर्ण दिवसभर. चला स्पीडअप घ्या प्लीज सर. पंचांना विनंती, आपण खेळूना वॉर्निंग देत राहा. क्षेत्ररक्षण सजवलंय. चला मॅचला स्पीडअप घ्या प्लीज. सतीश सनस 6 बॉल आणि 2 धावा. कोण ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन? उडवण्याचा प्रयत्न. ना 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 मुन्ना ना, ऐसे नहीं मारते. हा आलाय तो डॉट बॉल. धसफूस 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 धसफूस. अजूनही या मॅच मध्ये सतीश सनस हार मारणार हा खेळाडू नाहीये. शून्यातून विश्व निर्माण केलंय. अनेक स्पर्धा गाजवलेत आणि अजून गाजवतोय. आता 5 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. प्रेशर अजून ही मॅच मध्ये आहे. अजून डॉट्स आले तर मॅचला मजा येईल. राजा गाडगे त्याच्या बॅटमधून 20 धावा आलेत. अप्पर कट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, वाईड आलाय, बॉल गेलाय तो डी मध्ये. धावा आल्या 2. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग सीझन 3 मान्सून ब्लास्ट 2026 चा चॅम्पियन ठरते टीम ज्योती एंटरप्राइजेस कोल्हापूर. करतो थोरा मोठ्यांचा